देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसची तब्येत बिघडली असं बच्चू कडूंनी म्हटलंय। काँग्रेसच्या चुकीच्या राजकीय भूमिकांमुळे पक्षाची अवस्था बिकट असल्याचंही त्यांनी म्हटलं। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांची काँग्रेसवर टीका, तर स्वतःचा पक्ष दुसऱ्या पक्षात नेऊन कडूंनी आमदारकी मिळवली असं बळवंत वानखेडे म्हणतात। बच्चू कडूंनी शिवसेनेच्या आश्रयानं आमदारकी मिळवली असंही बळवंत वानखेडेंनी म्हटलंय। महाराष्ट्रातच नाही देशातली काँग्रेसची तब्येत बिघडलेली आहे। तुम्ही सांगा का आज राज्यामध्ये 6 विधान परिषदच्या जागा अविरोध होत मी बोलायला नाही पाहिजे असं, पण त्या अविरोध होतं म्हणजे काँग्रेस कुठं गायब आहे? एवढा मोठा पक्ष साधा एक आमदार उभा करू शकत नाही, एक उमेदवार उभे करू शकत नाही। उमेदवार केलेल्याला हॉस्पिटलमध्ये भरती राहावं लागतं। लोक आता असं म्हणतात का काँग्रेसपेक्षा आता भाजप आणि शिवसेना बरी? काँग्रेसच्या भूमिकेमुळे ही अवस्था येणार आहे। मुख्यमंत्र्यांचे स्वप्न ते सुद्धा पाहत होते, परंतु ते स्वप्न पाहत असताना स्वतःही ते निवडून येऊ शकले नाही। आणि आज आपला पक्ष दुसऱ्या ठिकाणी ठेवून त्यांच्या आश्रयाला जाऊन आमदारकी मिळवली हे सर्व लोकांना माहीत आहे। आणि त्यांची तब्येत निवडून न आल्यामुळे जे काही माशासारखे तळपळत होते ते, म्हणून त्यांना 2 वर्ष सुद्धा काढता आले नाही बगर आमदारकीचे। परंतु एका निवडणुकीनं 2 निवडणुकीनं काँग्रेस पक्ष संपील किंवा त्याची तब्येत खराब होईल असं स्वप्न कोणीही पाहू